माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडून दे नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची मन नको देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन करता निवडलेला बोलू नका मौली पाठीमागे बोलू नका. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि मागणी पण प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल देवा माझे मन लागू तुझे चरणी देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडून दे नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची ब्रह्म नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी हाची माझा नसिधीने नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची ब्रह्म नको देवा अनेक मागणे काही नाही देवा अनेक मागणे काही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढने नामस्मरण घडो संत समागम वाची ब्रह्म नको देवा. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी करता शिवे करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून देवाकडे मागणं मागत आहे. देवाला मागणं मागावं कधी मागावं कुणी मागावं आणि कशासाठी मागावं याचं खूप मोठं उदाहरण आहे. मला शांत बोलू नका. देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दे. शांती ब्रह्मनाथ महाराज देवाकडे मागणं मागत आहे. खरं तर नाथराय ही मागणं मागायच्या परिस्थितीमध्ये नाही म्हणत. नाथरायने लोकांना दान दिले. नाथराय श्रीमंत आहे, नाथराय संत आहे, नाथराय शांत आहे.
नातराला मागण्याची आशा काहीच नाही. नातराला मागावं, देवाकडे मागावं असंही काही नाही. मुळात नातराया लोकांनाही दान करत होते. कीर्तनाला येणाऱ्या लोकांना 1 शेर साखर द्यायचे प्रत्येक येणाऱ्या भाविकांना. किती? 1 शेर. 1 शेर म्हणजे केव्हा लागतं आताच्या भाषेत? आता जुने मंडळी असेल तर त्यांना शेर करेल, आठवा करेल. शेर, आठवा, पायली, 1.5 पायली, 2 पायल्या. आताच्या मुलांना किलो, 2 किलो, छटा, 2 छटा एवढं भाषा करतो. नातरायांच्या कीर्तनामध्ये जो समाज प्रत्येकाला 1 शेर चालले. नातराया देणाऱ्यापैकी होते, नातराया घेणाऱ्यापैकी होते, नातराया मागणाऱ्यापैकी होते. पण देवाला एकच काय? देवा माझे मन लागो तुझे चरणी. आपल्यालाही देवाला एकच मागायचं आहे. काय हो? माझे मन एवढं चंचल आहे, एवढं चपळ आहे. या मनाला कुठं स्थिर होते? मला कुठं स्थिर होते? देवाच्या चरणात. म्हणून देवाला मागायचं. खरं तर हा प्रवास तुमचा 3 दिवसाचा हा खंडोबारा यात्रा महोत्सव महाधाम गुंजरगा कार्तिक ट्रस्ट मंडळ, महाधाम गुंजरगा नवतरुण युवक मंडळ. मला खरं तर सर्वांची नावं घ्यावं, पण घेण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. तरी मी घेणार आहे, कारण कीर्तनच आहे. आमच्या काटीकर मंडळीने ठेवलेलं हे नियोजन आहे. पहिल्यांदाच खंडोबारायांच्या या पवित्र दरबारामध्ये गुंजरगा महाधाम या काटीकर मंडळाने आपल्याच महाधाम गुंजरग्यातील महाराज, आपलंच मंडळ, आपलंच ट्रस्ट आणि आपलाच मान इथे या खंडोबारायांच्या सर्वांच्या समोर साजरा. खरं तर माझी अपेक्षा नव्हती एवढं सुंदर नियोजन लागेल, सुंदर असं माईक सिस्टम, खूप असं स्वतःला लाजवेल इतकं नियोजन. खरं तर आमचे सर्वांचे गुरु जे म्हणतायत आपण, गुरु श्री गुरु शिकेंद्रप्पा आणि श्री गुरु बिभीषण महाराज, दोन्ही भावांना पहा. काय भावामधला भेद बघा, दोन्ही भावांमधला भेद बघा. राम लक्ष्मणासारखा जोडा आहे. आपण संसारामध्ये खूप काही कमवू, पैसा कमवू, घरदार कमवू, भरपूर काही कमवता येईल. पण एकदा जीवनात कमवलेला भाऊ पुन्हा येईल. भावाने भावासोबत जगा, भावाने भावाला प्रेम करा, असं आदर्श उदाहरण आमच्या गुंजरग्यामध्ये या 2 भावंडांनी दिलं. कधी तर तुझेपणा दाखवणे करू. गेली 35 वर्ष झाली परंपरा चालवत आहे. आज आम्हाला कीर्तनाला माईक भेटले, आज सिस्टम भेटले, आज शूटिंग चालू आहे, आज एवढं भव्य दिव्य वातावरण तयार आहे. कोणामुळे? यांच्याशिवाय. अहो एक प्रमाण आहे बोलायचं, देव सखा झाली अवघे विश्व कृपा करी. ज्याच्या जीवनामध्ये देव सखा आहे त्याला विश्व कृपा करते. ज्याच्या जीवनामध्ये कृपाच नाही, विश्व सोडा, घरचे सुद्धा कंटाळेत आपल्याला. किती इथं तरी गवसाकडे शांत घ्या. खरं तर हे घरत मारी देवीचं मंदिर आहे. ज्यावेळेस देव इथं अवतार घेण्यासाठी आले, पहिलं दर्शन या देवीचं घेतलेलं आहे. ज्यावेळेस देवीनं हाहाकार वाजला, दुष्टाला संपवण्यासाठी, मणिमल्लाचा वध करण्यासाठी देवीने हाक मारावी, देवने धावून यावा. अवतार तुम्हा धराया कारण धराया जनाचा चढाचा उद्धार करण्यासाठी देवाला धर्म रक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. खूप मोठं देवाचं हे अवतार कार्य. देवाने अनेक ठिकाणी अनेक अवतार घेतले, पण हा पहिलं लिंग जे कुठं स्थापित झालं तर या ठिकाणी.
हिला दक्षिण काशी असं म्हणतात. खरं तर आम्ही कीर्तनामध्ये आमच्या पांडुरंग परमात्म्याचं खूप गोड वर्णन करतो. कानराव विठ्ठल करणात तेने मज लावे आगणित लावण्य तेज पुंजाळती रत्न किळफासती कानडाव विठ्ठल. कुठला हा देव? अहो देव इथलाय, या मातीतला देव आहे. तिथं कसं गेला? काही काळामध्ये पंढरपूरचं जे नगर आहे बिदरच्या बादशाच्या ताब्यात होतं महाराज. कुठं? बिदरच्या बादशाच्या ताब्यामध्ये होतं पंढरपूर. ठीक आहे. आपला जिल्हा सुद्धा बिदरच आहे. आपल्या जुन्या सातबाऱ्यावरती जुन्या नकाशावरती हैदराबाद गॅजेट आहे. बिदर जिल्हा आहे. बालकी आहे. बालकी नंतर झाले. मुळात बिदर जिल्हा आहे. आपण कुठले? आपण सुद्धा इथले याच जिल्ह्यातले याच मातीतले. योगायोग कालांतराने महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुन्हा आता धाराशिव जिल्हा झाला ना, तो जिल्हा पुन्हा लावला. आता नंतर लातूर, आपलं लातूर, नंतर आपला निलंगा, नंतर आपला पवित्र माझा नंदुरगा. खरं तर आपण भाग्यवान आहोत. या मातीमध्ये आपल्याला जन्म घ्यायला मिळाला. या मातीने आपल्याला सोनं करून दिलं. या मातीचं ऋण आहे. जुन्या मागच्या काळामध्ये गाणं लागायचं पार्टीला. ही काळी आई धनधान्य देवी जोडती मनाची नाती आमची माती आमचे. खूप सुंदर गाणं. जुन्या चाली बघा, खूप गोड चाली. आता चाली काय? आता चाली झाल्या. खूप सुंदर निवेदन. एकदा या 9 तरुण योग मंडळासाठी जोरदार टाळ्या होत्या. मला एक वाटतंय कीर्तनामध्ये प्रत्येक मी हार काढून देतो. कारण हा हार संसारातली हार नाही, परमार्थातली जीत आहे. संसारामध्ये माणूस क्षणाक्षणाला हसतो, परमार्थामध्ये माणूस क्षणाक्षणाला बोला क्षणाक्षणाला जिंकतो. जिंकण्याचं बळ आहे एका साधने. खरं सांगतो तुम्हाला, देव तिथं नाही, देव इथं आहे. जे ते कीर्तनाची जागा तेथे असे आवड्या रांगातून देऊळ फिरलं. देऊळ आपले जरा म्हणत फिरू द्या. नामदेवाच्या कीर्तनात देऊळ फिरले, तर आमच्या कीर्तनात अजून लोक थोडे शांत बसा. तीर्थक्षेत्र आहे, आपलं घर नाही. अहो जोपर्यंत घराला मंदिर करत नाही तोपर्यंत देवळातला देव जागा होता. घरच मंदिर नाही. मनी नाही बाप मन देवा मला पाव. देवाशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. ही यात्रा आहे. खरं तर पायी यात्रा खूप सुंदर यात्रेचं नियोजन आहे. पण काही यात्रा तो कसा असतो पहा. खरंच काही श्रद्धेने यात्रा करण्यासाठी आहे. काही माणसं घरून लय त्रास होणार म्हणून यात्रेला आले. खूप संसाराला कंटाळून संसार चघळून पुन्हा परमात्म्याच्या मार्गाला करू नका. उठा जागे आता स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा. काय होईल सुखवी व्यथा जन्माच्या धनदारा बंधू सोय सर्व विद्याये जाणून शरण निघा देवासी जागे व्हा.
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू अशा आयुष्याचा सकळांच्या पाया माझी दंडवत आपण आले चित्त शुद्ध करा. काय होतं चित्त शुद्ध करून केलं काय होतं चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होतो व्याकरण खाते संपत जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध नाही तोपर्यंत शत्रूचा मित्र नाही मानत. खरं तर हा प्रवास ज्यांनी गेली 35 वर्ष ही परंपरा आपल्या दोन्ही भावाच्या खात्यावरती बघा धर्माची पताका एक लोकांच्या खात्यावरती सख्या भावानी दोन्ही सख्या भावानी परंपरा आतापर्यंत टिकवली. 35 वर्ष झालं माझं 36वा वर्ष चालू आहे. माझ्या जन्माला ही परंपरा चालू आहे. आज माझं 35 वर्ष चालू आहे. मी भाग्यवान आहे. खरं तर असे पुत्र जर ज्याच्या मायच्या धन्यता आहे. बघा धन्य त्याची माता धन्य त्याचा आईची दूस पवित्र लागणार. सहजासहजी चांगले पुत्र जन्माला येत महाराज. आपली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची पुढे कन्या पुत्र होते जैसा तयाचा हरिक वाट देवा. मला येणाऱ्या पिढीला सांगणं या नवतरुण पिढीला माझं सांगणं अरे आपल्या आजा पंजांनी परंपरा चालवली पुढे ही अशीच परंपरा आपल्या खांद्यावर आहे. ही अशीच पताका आपल्या खांद्यावर आहे. आपण जबाबदारीपणाने आपल्या जोपर्यंत श्वास आहे आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत ही सेवा आपण विसरायची नाही. कोणी कोणी विसरणार नाही. हातवरी करा. वा 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 सगळेच विसरणार नाही होते. वा बरोबर आहे. पावली चपल्या कुळदैवत ग्रामदैवत आहे खंडोबार आहे. साधा देव आहे तो हा मनी मल्ला सारख्या राक्षसाचा निपांत करणारा तो देव आहे. तुमचा आमचं काय की जरा जागे व्हा. माणसं कितीही सांगा मला माणसाचा मी पण कधी जाणार नाही. मी आणि माझे विसरले दयाचे अंतकरण पार्थात संन्यासी दान निरंतर. मी आणि माझे गेले की माणूस संन्यासी होतो. संन्यासी जाऊ द्या. आता इथं खरं आहे बरं आहे परमात्मा काही आता सध्या वाटतं माणसाला परमात्मा करावा. काही तीर्थयात्रा घडावी नामस्मरण करावं दान धर्म करावं अन्नदान करावं. इथं साधू संतांच्या या पराक्रमामध्ये झाडू मारावं सतरंजी आठावं सगळं करावं. पण घरी गेल्यानंतर परत काय विसरतो विसरली तयार झाली आणि चुकतील खाली जेवढे विसर माणूस विसरबळ आहे. विसरायचं नाही देवाला. प्रेम म्हणजे नाथ राया म्हणतात देवा माझे लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवले मी. संसार पडतोय तेव्हा माझं मन कुठला पायाच्या संसारामध्ये. मला सांगा संसारामध्ये कसं असावं. माऊली हरिपाठामध्ये उदाहरण देतात. संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. एक जण असंच खेडेगावातला होता. हेच प्रमाण पाठ केलं वेळे. संसारी असावे आसोनी नसावे भोजन करावे वेळोवेळ. तुला भजन म्हणता येईल काय म्हणतो भोजन करावे
वेळोवेळा काय माणसं खाऊ गेलो, काय मरायच्या घाई तरी परमार्थ कळवला नाही, तरी देव कळवला. खरं सांगा, हे शरीर नुसतं खाण्यासाठी का हो? काय करावे शरीर? शरीरानं नुसतं खावं प्यावं झोपावं जेवावं बसावं ह्याची हाव बरी संसारामध्ये नुसतं एवढं केलं ना संसार नाही. संसारामध्ये संसारी असावे असले नसावे, भजन करावे वेळोवेळा तत्पर आहे. पण आपण तत्पर राहत नाही. संसारामध्ये आपण तत्पर राहतो, परमात्मा तीर्थक्षेत्रामध्ये असं आहे 360 कुंड आहेत. किती? 360. इथला महिमा सामान्य नाही. नो हे हा सामान्य महिमा सत्याचा सामान्य नाही. 360 कुंड आहेत. खरं तर ही परंपरा आमचे गुरुनाम गुरु पंढरपुराचे गादीचे मालक मठाधिपती हरिभाऊ महाराज बडवे यांनी पंढरपुरावर मूर्ती थांबली. आणि आपल्याच गावातील माऊली सर्वांनाच ओळखते. माऊली आता माऊली फॅशन दुकान आहे, माऊली फॅशन सोन्या चांदीचे व्यापारी आहे. ही कुणाची कृपा होती माऊलीवर? हरिभाऊ महाराज एक घसरलेला माणूस, एक संसारात संपलेला माणूस पुन्हा संसाराला लागतो, पुन्हा गुरुच्या सेवेला लागतो, पुन्हा वैभव निर्माण करतो. गुरुची आमच्या गावामध्ये जुन्या काही रेवणाप्पाचे जे शिष्य होते त्या परंपरेचे शिष्य म्हणायचे, गुरु करावा बळकट आणि मग धरावं मनगट. आमच्या काही शरणामाय होत्या, नागरामाय, मुक्तामाय, त्याच्या काही 2-4 महिला होत्या. आमचे गोपादा होते हरिजन समाजाचे. काय त्या माणसांनी वेळ लावला होतो भजनाकडे, काय भजनाची सेवा झाली आमच्या गावामध्ये. मला तर वाटतंय त्या पूर्वजाने केलेला ठेवा माझ्या पदरामध्ये टाका. मी भाग्यवान आहे. त्या महापुरुषांनी केलेला परंपरेचा सेवा माझ्या पदरामध्ये चुमुकलेच्या पदरामध्ये टाकलेला आहे. म्हणून मी समोर तुमच्या गाडीच्या समोर उभा करतो. माझी योग्यता नाही ना, माझा अधिकार ना, माझी योग्यता ना, माझी पात्रता. खरं सांगू का, आज मी खरं बोलतो गादीवर बसून. दररोज खोटं दररोज पण खरंच बोलतो. पण आज या खंडेरायांच्या पवित्र दरबारामध्ये ज्यावेळेस मी सुरुवातीला फेटा बांधण्यासाठी हातात घेतला, मी फेटा गुरुवर्यांचं स्मरण केलं, माझ्या अंगाला शहारे उभारले. उज्ज्वला महाराज माझ्या समोर निवांत सेवा कर, मी आहे तुझ्या पाठीशी, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थासारखं बोल देणारे माझे गुरु माझ्या पाठीशी आहे. मागे पुढे उभा राहायचा, मागे पुढे उभा राहायचा, मागे पुढे उभा राहायचा, मागे पुढे उभा आली या ज्या ज्या वेळेला संकट येईल त्यावेळी गुरुला स्मरण करा. गुरुची मूर्ती समोर आणा. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा.
गुरु साधकाशी साहे गुरु भक्ता बार गुरु कामध्ये तो काय भक्ता घरी दुर्लक्ष. ज्याने ज्याने जीवनामध्ये गुरु केलाय त्याला विचारा गुरुचं म्हणून, आणि ज्याने गुरुच केला नाही. एक असा माझा मित्र मला भेटला, तो मला गुरु म्हणजे काय असतो ते म्हणजे ज्यांचं जीवन सर्व देवाशी समर्पित केलंय, ज्यांनी देवाला आपलं असं केलंय त्याला गुरु म्हणायचं असतं. तो म्हणला खरंय तुमचं महाराज, पण घरात एक महागुरु आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये महागुरु आहे. ज्याला ज्याला कळालं त्याला बरं, धन्यवाद. अजून काही जणांना महागुरु आला नाही, येईलच काहीची गॅरंटी सुद्धा नाही. घरामध्ये प्रत्येक महागुरु असतात. त्याला म्हणला मला तुमचं घर आहे, पण महागुरुला विचारल्याशी मी काय करीन. बोला बोला, महागुरुला विचारल्याशी मी काय करीन. अहो सप्त्याची पट्टी द्यायची म्हणजे की होय कसं करू पट्टी मागले. असं काही माणसाचं जीवन आहे. याच्या जीवनामध्ये गुरु पूर्ण शक्य आणि दान धर्म शक्य. ज्या माऊलीनं 5 वर्ष पंगत केली, सोनू वाघमारे चाकूरकर, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. महिला आहे, स्त्री म्हणून जन्माला आली, दान धर्म करून पुण्य कमावते. हे आपण पर्याय दान करून गेले. आता मला इथं देवाच्या समोर बोलतो. गावामध्ये कीर्तन करायला थोडं जरा बर्डन असतं, पण आता देवच माझ्या पाठीशी आहे, गुरुच माझ्या पाठीशी आहे. तुम्हाला काय अडचण. बघा, जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत निर्व्यसनी जीवन जगा. आपल्याकडे कोण गोड बोलून दाखवलं नाही पाहिजे. सुंदर जीवन जगा. आपण इथं कशासाठी येतो. खरं बरं बोला बोला, खरं बरं इथं कशासाठी येतो. आपल्यातले अवगुण घालवण्यासाठी येते. इथं आल्यानंतर अवगुण बोला. माझं परत भागी यावर्षी मला 2025 माझ्यासाठी खरंच भागी झाला. आमची विठ्ठल माळकरी आहे, बालाजी भाऊ आहे, आमची वैष्णव आमची विलास आहेत, आमचा राजू भाऊ आहे. वारीमध्ये माझं कीर्तन यावर्षी झालं, ज्ञानोबरांच्या पोरांच्या सोहळ्यामध्ये. आणि गावामध्ये सुद्धा कीर्तन यावर्षी झालं. जवळपास मला 12 वर्षाचा काळ ह्या 3 पर्व काळासाठी मला झुंजावं लागला. कशासाठी. अहो त्रास सहन करण्याची शक्ती जवळ असू द्या, देव होण्याची ताकद आहे. ज्ञानोबाला त्रास झाला, सहन केलं, जगाची माहिती. तुकोबाला त्रास झाला, सहन केले, तुकोबाला संप्रदायाची कळत झाली. तुम्हाला मला काय त्रास आहे. काही त्रास नाही, सगळं काही आहे. पण जीवन असं बरबाद करणं काय आहे. तिथं खरं तर आमचे राजू धुमाळ आहेत, कामराज धुमाळ आहेत, छोटू आहे आमचा परमेश्वर रामेश्वर गोबाळे आहे. तिकडे शिवाजी धुमाळ आमचा शिवाजी दीपक धुमाळ खूप सेवा करतो. घरी आमचा कोण अण्णा बसले, आमचे उल्हास भाऊ आहेत, आमचे सिकिंदरांनाचे दोन्ही मुलं बाळू आहे, आपलं थोरला सखाराम भाऊ आहेत, त्यापेक्षा नानाची चिरंजीव आहे. ही सगळी मंडळी आपल्या गावातील नितांत देवावर श्रद्धा ठेवून कार्य करते. अजून कोणाचं नाव राहिलं असं सांगा मला. खरं तर खूप मोठी श्रद्धा आपल्या परंपरेतून, आपल्या गावातून खूप मोठं एक सहकार्य, खूप मोठं योगदान त्या जुन्या मंडळीने सांभाळलेलं आहे. आपल्या खांद्यावरती धुरा आहे. धुरा आपली अशी सांभाळायची, त्यांच्यासारखं जीवन जगायचं, त्यांच्यासारखं निर्व्यसनी जीवन जगून ही परंपरा चालवायची. आपल्याला सुपारीच्या खांडाचं सुद्धा हे समजतं. छत्रपती शिवाजी महाराजांना कशाचं व्यसन, सुपारीच्या खांडाचं सुद्धा हे समजतं. म्हणून स्वराज्याची स्थापना वयाच्या किती वर्षी केली. बोला 16व्या वर्षी. आपलं पोरग काय म्हणतो माहिती आहे, 16व्या वर्षी. अरे धोक्याचं नाही भावा, धोक्याचं आहे. अरे या स्वराज्याची स्थापना, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरावरती, रायरेश्वराच्या मंदिरावरती दुधाचा अभिषेक घातला. दुधाचा अभिषेक आपण घालतो, रक्ताचा अभिषेक करणारा पहिला राजा. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ दिला. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धघोषणा नावाचा ग्रंथ दिला. आपल्याला त्याच्यात काही सुद्धा पाठ नाही.
हे धर्म टिकवण्यासाठी या मातीला तो जर राजा नसता ना, कोणता राजा? छत्रपती शिवाजी महाराज. हे देऊळ, हे मंदिरावरला दिसणारा कळस काही राहिलं नाही. निजाम काळाच्या राज्यामध्ये हैदोस माजवला होता. मंदिरे तोडली गेली होती, मूर्त्या फोडल्या गेल्या होत्या, काही चालत नव्हतं. पण आज स्वतंत्र आपण, आपल्या मंदिराला सुरक्षा आहे, आपले मंदिर सुरक्षित, आपली आई बहिणी सुरक्षित आहे, आपण सुरक्षित आहोत. हा धर्म मंडप सुरक्षित आहे. कोणामुळं? त्या राजामुळे. तो जर जन्माला आला नसता तर आपलं काही खरं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते गणपतीच्या गगनावर, माझ्या देवाचं नाव गाजते गणपतीच्या गगनावर, माझ्या राजाचं नाव गाजते गणपतीच्या गगनावर, माझ्या राजाचं नाव गाजते गणपतीच्या गगनावर. असून येते मना मनातून भगवानेच्या दिसण्यावर, माझ्या देवाचं नाव गाजते गणपतीच्या गगनावर, शिवरायाचं नाव गाजते गणपतीच्या गगनावर, माझ्या राजाचं नाव गाजते गणपतीच्या गगनावर, माझ्या राजाचं नाव गाजते गणपतीच्या गगनावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रक्ताची वार ठेवले आपल्या दुसऱ्या छातीवर, आपल्या दुसऱ्या छातीवर, आपल्या दुसऱ्या छातीवर. राजपणाने नगले गावले भले सत्या राजावर, राजपणाने नगले गावले भले सत्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पवन प्रताप पुरंदर, पवन प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हरे हरे महादेव, हरे हरे महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. एकोट एकोट जय मल्हार, एकोट एकोट जय मल्हार. माझ्या राजाचं नाव गाजते गणपतीच्या गगनावर, माझ्या राजाचं नाव गाजते गणपतीच्या गगनावर, माझ्या राजाचं नाव गाजते गणपतीच्या गगनावर, माझ्या राजाचं नाव गाजते गणपतीच्या गगनावर. खरं सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी रायांनी धर्माची खरीच स्थापना केली. राजाचे मावळे काय मावळे, धर्म आपल्या खांद्यावर दिला जातो. आपण सांभाळला पाहिजे, आपण जोपासला पाहिजे, आपण त्याला वाढवलं पाहिजे. खरं तर या पवित्र दरबारामध्ये हा जो देवाचा उगम इथं झाला, सुरुवातीला देव इथं आले. जागा किती पवित्र आहे.
किती प्रशस्त जागा आहे. त्या जागेवर आल्यावर प्रसन्न वाटतं. माझ्या आयुष्यातला पहिला दिवस आहे इथे. देवाला इच्छा झाली असेल पहिल्याच भेटीला पहिल्याच वेळेला या पवित्र दरबारामध्ये कीर्तनाची सेवा खंडोबारायांच्या या सानिध्यात मला भेटली. मी किती भाग्य होतो. असं झालं कुणाच्या जीवनामध्ये ज्या देवस्थानाला पहिल्याच वेळेला जावं, त्याला मानाने सन्मानाने त्या गादीवर उभा टाकावं. ते दरीवाळ लेकराचं लक्ष. गुरुचं पाठबळ आहे म्हणून मी उभा आहे. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये गुरुचं पाठबळ आहे त्याच्या जीवनामध्ये काही कमी. ज्याच्या जीवनामध्ये गुरुच नाही, घरचा महागुरु आहे, त्याचं जीवन काही खरं भल्या भल्याला माहिती काय माया साधी नाही. थोडं जोरात बोललं की काय लगेच पिशवीतून बाजारला जातो. कोण? घरच्या महागुरू. आता त्याला नवीन एक नाव आले. कोणतं? गृहमंत्री. गृहमंत्री म्हणजे घरातलं खातं गृहमंत्र्याकडे. आपल्याकडे काही नाही. आपल्याकडे बाजार ओझ ओझ्याचा म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? बघा पूर्वीच्या काळामध्ये कुंभार दादा गाढव पळायचे बरोबर. एका कुंभार दादाने 2 गाढव पळले. किती? 2. ते बाजारात विकायला नेले. कुठं? बाजारात विकायला नेले. एकाला गिराईक लागलं, डोंबारी झाला. एकाला घेतलं. कोण? डोंबारीचा खेळ खेळणारा तो डोंबारी असतो, त्याने एक गाडी विकत घेतलं आणि एकाला धोब्याने घेतली. धोबी म्हणजे कोण? बरी. तर 2 व्यक्तीने 2 गाडव खरेदी केली. एक गाडव कुणाच्या घरी? धोब्याच्या घरी. एक गाडव कुणाच्या घरी? डोंबारीच्या घरी. तुम्हाला कीर्तन करायचं आता काही सोडल्याचं जर बरं सोडलं द्या एवढं कष्टात सांगतो. पण धोब्याच्या गळवाची मजा होती. त्याचं काम काय होतं? पाठीवर टाकलेलं वजन नदीपर्यंत न्यायचं, त्या घाटावर टाकून द्यायचं. नदीच्या कडेनं मारवेल खात, नदीच्या कडेनं मारवेल खाऊन लटाच्या लढतात. आणि योगाने त्याला डोंबऱ्याचा खेळ त्या गावामध्ये भेटलं. त्याला ते असं पातळ झालं. कोणतं गाडव? डोंबऱ्याचं गाडव असं पातळ खाऊन बंब्याच्या बघा काय काय कसली आनंद झाली. काय खायला प्यायला आहे काय करत तुला सांगतो. या गावावर त्या गावावर त्या गावावर त्या गावावर म्हणजे माहितीच काम करणार. पण तिथं गेल्यावर खायला जाऊन कशामध्ये काय अशा ते मुलगी एक डोंबऱ्याची त्या दोरीवरती नाचायची आणि ती वाजवताना तो डोंबारी सांगायचा, बघ तू जर या दोरीवर खाली पडली तुझं लगीन या गाडवासोबत लावतो. मग आतापर्यंत मी त्या मुलीकडे पाहायचं नाही. केव्हा मुलगी गाडवावर दोरीवर खाली पडत मी कधी लग्न करीन त्या मुलीशी. म्हणून माझी परिस्थिती अशी आहे. तू निरागस्त आहेस, निवांत आहेस, सुखात आहेस, तुला कसली चिंता नाही. बघा त्या गाडवाची एवढी हाल डोंबारीच्या आपली काही करू नका. देवाला प्रसन्न करण्यासाठी भाव लागतो. काय लागतो? भाव. कुठे भेटतो? बोला बोला. कुठे भेटतो? बाजारात? घरी? इथं भेटतो का भाव? भाव अंतःकरणामध्ये असला पाहिजे. तीर्थक्षेत्राला पायी गेलो म्हणजे भाव निर्माण झाला नाही. तीर्थक्षेत्रामध्ये आलो, तीर्थक्षेत्राची आंघोळ घेतली, कुंडाचं आंघोळ घेतली सर्व काय काय माणसं म्हणतात बोलू का थोडं. चंद्रभागेला गेल्यानंतर सारे पाप घेऊन चंद्रभागेला मीडिया तुम्ही पाप करायची हुशार चंद्रभागेला म्हणायचं का
ती चंद्रभागा कोणासाठी माती माहिती आहे का? आपल्यासाठी नाही. आपल्यासाठी अजिबात तिथं जाण्यासाठी नामदेवराय आहे, तुकोबराय आहे, ज्ञानोबराय आहे, सकळ साधू संतांसाठी ती आगमनासाठी आतुर राहते. आपण गेले की म्हणते तुम्ही बाहेर काय काय माणसं बघा चंद्रभागेमध्ये गेलं फक्त मोठ्यापर्यंत जातात, थोडं वरून डोक्यावर पाय घेतात, कारण त्याच्या नकापासून डोक्यापर्यंत पाप होऊन जातं. असं नाही, चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर स्नानच केलं पाहिजे. चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करी वारी झुकून काय काय म्हणले जाऊ द्या 35 वर्ष झालं त्यांनी वारी करते, याच वर्षाला पट्ट्या वारीला, पण मला लई पुण्य लागलं. 1 वर्षामध्ये पुण्य भेटत नसते. अहो इथं वारी करण्यासाठी 6 महिने वर्ष 2 वर्ष वाऱ्या करून पुण्य भेटत नसतंय. ही परंपरा चालवावी लागते. माझ्या वडिलाची मिरासी गाले, माझ्या वडिलाची मिरासी गाले, विराशी गा देवा तुझी चरण सेवा साधाव्या उपवास पारणे राखीला दाखवता केला भगवता. हे परंपरा साधी, परंपरेनं चालावं लागतं. त्या परंपरेचे पाय पडावे लागतात. त्या परंपरेच्या जशी परंपरा आहे तशा पद्धतीने आपल्याला वागावं लागतं. तर दवा कुठला जन्म माणसाचा आहे, दवा कुठल्या माणसाला मनाला शांती भेटते, उपशांती नाथ देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो दिदी. काय करा महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणी
संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. आता पुन्हा पुण्याला नामस्मरण घडले हातवरी करायला. येताना पायी चालत येताना कोणी नाम घेतला तर हातवरी करा. इमानदारीने खरं नाम घेतला त्यांच्यासाठी जोरदार करायला. मुकाट्याने चालायचं नाही. मुकाट्याने कुठे चालायचं माहिती आहे का? मनपात पुण्या ज्या दिवशी आपली गाठ बंधनात बांधली तिथं काही बोलायचं तवापासून आणि बंधनात आहे घडी. कधी तांदूळ पडल्यापासून तिनं सांगितले काही बोलू नका, गप या माझ्या मागे म्हणून असं कधी गप्प मला असं तिथं गप्प राहा. आणि तीर्थाला आल्यानंतर संतांच्या समागमामध्ये आल्यानंतर मुखाने नामस्मरण करा. नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा. जीवनामध्ये नामस्मरण घडू द्या. संतांची संगत घडू द्या. पुन्हा कुणाच्या जीवनामध्ये संतांची संगत घडते. सगळे संतांच्या संगतीमध्ये पण संत कळायला पाहिजे ना. संत म्हणजे असा साधा नसतो. संत कळणं खूप अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटणे. परी जगजेची करुणा केली आयुष्यावर मग दावी नारायण आंतरीच्या खुणापर्यंत. संत जे कारण झाले गांधली त्याशी म्हणे जो पुढे तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. रंजल्या गांधल्याने ज्याला आपलं समजलं त्याला संत म्हणा. व बाराबर गळ्यात माळा, कपाळाला बुक्का, अष्टगण, दावी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सुख सोडा. असे जर संत झाले तर संतांची संगत केल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार होईल का? होणार नाही, पतन होईल. संतांची संगत पुण्या करा. जे परंपरेने चालत आलेले ज्ञानोबा परंपरेने चालत आले. आता हे ट्रस्ट जे आहे, देवस्थान जे आहे, त्या देवस्थानची काही जुनी निष्ठावंत वारकरी आहेत, जुने सेवेदारी आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये नियमच चुकला नाही. आता वारू हे असतं बघा, वारू आणि काय म्हणतात वाघ्या मुरळी. हां बघा एक प्रमाण आहे बघा. इच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नका द्वारी. देव महाराज नामामध्ये केशी राजा केला नेम चालवी माझा. हे जो नेमामध्ये वागतो, जो नेमामध्ये चालतो, जो नित्य नेमाने त्याचं सतत चिंतन करतो त्याला म्हणायचं संतांची संगत. विठ्ठल जो यात्रा आली कोळ्याच्या बैलासारखी नटून समाजामध्ये पडतो त्याला समजायचं हा डोंगी संत आहे, हा साधू संत आहे, हा स्वतःसाठी इथं पडलेला आहे. बरोबर. आणि जो खरा निष्ठावंत वारकरी आहे, अखंड देवाचा ज्याला शेजार आहे बघा. अखंड जया तुझी प्रेमी, अखंड जया तुझी प्रेमी, अखंड जया तुझी संगती, मजबूत दयाचे संगती, मजबूत दयाचे संगती, मजबूत दयाचे संगती. भगवी कमलापती, भगवी कमलापती, भगवी कमलापती, भगवी कमलापती.
ज्याच्या चित्तामध्ये सतत देवाचं नाव, सतत त्याच्या चित्तामध्ये देवा त्याची संगत घडो. नामस्मरण घडो संत समाग, वावगाची भ्रम नको देवा. आणखीन काय पाहिजे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात? तीर्थी यात्रा मुखी रावणा, तीर्थी यात्रा मुखी रावणा. तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम शिकली. पायाने तीर्थयात्रा केलं पाहिजे, मुखाने नामस्मरण केलं पाहिजे. पण पायी तीर्थयात्रा करत असताना नियम आहे. ज्या दिंडीमध्ये आहे बघा, ज्या दिंडीमध्ये आहे, ज्या पालखी सोहळ्यामध्ये आहे, त्या सोहळ्यामध्ये असायचं असतं. जिथं सोहळा थांबला, जिथं पालखी थांबला, तिथंच आपल्याला थांबायला परवानगी आहे. पण आपलं तसं नसतं. आता इथं मी वारी पाहिली, मी पण आळंदीची वारी पाहिली. चहा गरम आला की माणसं वारीतून लगेच जातात चहा. केळी वाटप चालू झाली की वारीतून लगेच जातात केळीकडे. राजगिऱ्याचे लाडू वाटप चालू झाली की लगेच शेंगदाण्याची चालू झाली, त्याच्या मागच असतात. मग वारीत असतात का? फळाकडे असतात. अशी पायी यात्रा नको. कशी मग? ज्या दिंडीमध्ये जो नियम आहे, जो दिंडी चालक आहे, जो जिथं थांबला तिथं थांबायचं असतं. पण आपली वळवळली टपरी दिसलं की आपण तंबाखूला चुनाला, दुकान दिसलं की आपण धावतो, विमल घेतो, गुटखा घेतो. हे नियम नाही. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम शिकवली. नेम सांभाळाकडे, नेम सांभाळला की देव तुम्हीच आहे. नेम सांभाळलं की देव तुम्हीच आहे. नेम सांभाळणं ते आपण जर तीर्थयात्रा केलो, पायी जरी चाललो, पायाची वाट लागत आपल्या, पण आपला उद्धार होणार. आपल्या पायाची वाट लागेल, आपली लागेल, पण आपला उद्धार होणार. प्रखरपणे बोलतो, सहज बोलतो. मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण वाहले, जो जगाते चाल काळीता. की मी माझ्या मनचं काही बोलते, माझ्या मनाचं काही बोलते. वृक्षाची आपण हाले ज्याची सत्ता, राहिल्या हंता मत कोटे. तर चालवणारा तो आहे, बोलवणारा तो आहे. साळुंकी मंजुळ बोलत शेवानी, शिकविता धनी वेगळाची. फक्त मी तुमच्या समोर तुमचा मुलगा. खंडोबाला सगळं हे खंडोबाचं स्वरूप आहे. बोलणारा मालक माझ्या आदर्श रूपाने उभा आहे. मी बोलत नाही, कारण ही 35 वर्ष झाली म्हणून देव माझ्याकडे सांगायला मांडले. तीर्थयात्रा कशी करावी, दिंडी कशी चालवावी, दिंडीचे नेम कसे पाळावे. पहिला क्रमांक आपल्या दिंडीचा या पालखीच्या पाठीमाग आहे. जसं ज्ञानोबा तुकोबाराच्या सोहळ्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या दिंडीला जसा मान आहे, तसा मान आपल्या गुंजरगा ग्रामस्थाला आहे. ही मानाची परंपरा आपण अपमानित करायची नाही, अपमानित अजिबात करायची. नेम म्हणजे नेमच पाळायचे. ज्याच्या जीवनामध्ये नियम आहे, ज्याच्या जीवनामध्ये काळही येत नाही, वेळही काळ आला तर वेळ निघून जाते, वेळ आला तर काळ. ज्याच्या जीवनामध्ये कसलाच नियम नाही, दोन्ही संघ, दोन्ही संघच असतो. काळ वेळ ना उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे.
जीवनामध्ये पायी तीर्थयात्रा करा, मुखाने नामस्मरण करा, पण तीर्थयात्रा करताना नेम पाळणं होत असेल तर यात्रेत मला तर वाटतंय लेट गेलेली बरी. काही माणसं म्हणजे आता लेट गेल्या ह्याचं कीर्तन करतो. बरं झालं आता आम्ही गुलाबजामुन खाल्ले होते, चपाती खाल्ली होती, मस्तपैकी जिरा राईस होता. आता सुस्तावत गड्या लेटीने आणि गोंधळ घातला. जर गेले असते का गड्डा आम्हाला सुख भेटला असतं. त्याच्याकडे सगळे दृष्टी नजर चालू आहे. देव असा सहजासहजी झोपू देत नाही. खाल्लेले गुलाबजाम बाहेर काढले. जरा तर बस आता खाल्ले. एक सांगू का तुम्हाला, पूर्वीच्या काळामध्ये अशी लेटीची सोय, अशी सिस्टम नव्हती, अशी लेटिंग नव्हती, अशी व्यवस्था नव्हती. आता ही सुद्धा मंदिर पुन्हा वैभव पुन्हा झाला असेल. ते देवीचं मंदिर जुना सगळे पुन्हा व्यवस्था त्याच्यात महाराज. तुकोबरायच्या कृष्णामध्ये जर परंपरा पाहिल्या काय होतं तुकोबरायपेक्षा फुटकाची वीणा त्याला दोन तुकोबरायच्या गळ्यामध्ये फुटका विना होता हो. आमच्या गळ्यामध्ये 3-3 हजाराचा विना तरी आम्हाला माझं कीर्तनकारापासून सुरुवात करावं दुसऱ्याला लागेल. आमच्या गळ्यात दररोज, पण आमच्या मध्ये काही बदल नाही. तुम्ही सहज म्हणताय नाही, आम्हाला वाटतं तुकोबरायांच्या जीवनामध्ये असं होतं. मला फुटकाची वीणा त्याला दोन तार करियर झाला पंढरीच्या. बघा, ज्याच्या घरामध्ये नवरा परमार्थिक आहे, बायकोने कर्कश. आता तुम्हाला वाटतं ही महाराज लोकांच्या बायका घरी गेल्यावर तुमचं लय बरं आहे. आम्हाला तर पहाटे 4 वाजले जाण्यासाठी, लांबून प्रवास करून आलो. पहाटे 4चे वाजले. 24 राहते जनावर, 24 राहते. उगू झोपीचं सोंग बघा, झोपलेल्या उठवणं सोपं आहे, झोपीचं सोंग घेणं अवघड आहे. आम्हाला जमलं, दार काढले तर आश्रम मिळतो. उठा पांडुरंग प्रभात समयो पातला, वैष्णवाचा मेळा गरुड पारी दाटला, वळवटा पासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी भ्याज. काकडच करावं लागतं. मग पाट कसं तरी उठतं. मग उठल्यानंतर ती असं लय अवघड पुन्हा गवळण घेऊ लागतं. कोणती रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी.
खेळाया रन खेळाया ए खेळाया दे पाणी घेऊन येते खेळाया दे पाणी घेऊन येते कजनातनी तुला भूक नाही देते कजनातनी भूक नाही देते भूक मी देते पाणी घेऊन येते भूक मी देते पाणी घेऊन येते तुला मी भूक नाही देते कजनातनी तुला भूक नाही देते भूक मी देते पाणी घेऊन येते भूक मी देते पाणी घेऊन गवळण म्हणजे गवळण उठल्या तो पण गवळी झोपीत घेते गवळण लई आवडते गड्या शांती नाथ महाराजांचं भारुड गवळणी भावगीत ऐकले की मन थप्त होईल अशा जर विचार केला महाराज खूप अवघड आहे मी काय सांगत होतो ज्यावेळेस तुकोबारांच्या गळ्यामध्ये विना होता कसा फुटका विना होता फुटकाती विना त्याला करियर झाला पंढरीच्या जिजाई साहेबांच्या माझ्या माय बापे बरे नाही गे आई वडिलांना शिकले कोण जिजाबाई बघा लेक ज्यावेळी बाहेर सासरी नांदून ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस काय सांगतो बोला सासरचं घराला सांगते कोण लेक जिजाईचं काय म्हणायचं माझ्या माय बापे बरे नाही के पदरी बांधील बिचाऱ्याच्या काय अवघड आहे माझ्या मायबापाने माझं खूप वाटवं केलं कोण म्हणतो आजही मुलगी म्हणते बघा मुलगीचं जीवन एवढं अवघड आहे ज्या घरामध्ये दिलेली आहे त्या घरामध्ये नांदून नाव करते आईवडिलाचं नाव करते त्याला मुलगी म्हणलेलं आहे तुकोबाराने पुढी कन्या पुत्र अगोदर कन्येला म्हणलेलं नाही होती जे सात्विक दयाचा हानिक वाटते देवा ज्याच्या पोटाला नशिबाला मुली येतात त्याच भाग्यवान आहेत ज्याच्याकडे मुलगी आहे त्याला रोज राम काय तो म्हणतो यंदा नाही आता 2 वर्ष झालं तुमच्या पाठीमागे कधी करायचं तुझा तिकडे मसोबाला सोडपणा यंदा नाही मुलीचा बाप भाग्यवान आहे मला ज्याच्या पोटाला मुलगी आहे बरोबर नशिबाने तुकोबाराच्या पोटाला भागीरथी आली भागीरथीसारखी कन्या तुकोबाराच्या पोटाला जन्माला आली आणि जिजाबाई कर कशा करायची जिजाबाई तुकोबाराला नीट बोलायची नाही महाराज बरे झाले देवा निघाले दिवाळे बढिया दुसऱ्याने पिढा गेली बायको मेल्यावर तुकोबाराने पिढा गेली ना आजच्या कलियुगातल्या महाराजांची तर बायको मेली अच्छा महाराज कीर्तनाला आले कीर्तनाला आले नसते आलेच नसते ना तुकोबारांचं वर्चस्व तुकोबारांचं वैभव असतं तुकोबाराला काही लागत तुकोबारांचं जीवन आहे अणु रेणू या ठोकळा तुका आकाश आहे अणुपेक्षा लहान आहे तुकोबारांचं जीवन रेणूपेक्षा मोठा आहे आकाशापेक्षा मोठे तुकोबारांच्या वंशातले आपण खरं तर मला एक फार मोठी शोकांतिका वाटते ज्या आपल्या गावचे सुपुत्र आहेत विभीषण महाराजांचे आमचे सिकंदराप्पाची सर्व परिवार देहूच्या तुकोबारांच्या सान्निध्यामध्ये आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होती रोज देवाच्या शेजारी रोज देवाच्या सान्निध्यामध्ये काय भाग्य असेल तुकोबारांच्या गाथ्याचं मंदिर दररोज दर्शन होत असेल तुकोबारा वैकुंठ गमन जिथून गेले निळोबारायांचं श्रद्धास्थान तिथं दररोज दर्शन होत असेल तुकोबारायांच्या घरातील मूर्तीचं दर्शन आईसाहेबाचं दर्शन विठ्ठल रुक्मिणी पांडुरंगाचं दर्शन खूप काय आपल्याला ते पाहणार नाही आपल्याला लय आठवलं तर आपली
बायको बाहेर नाही 15 दिवस आणि तिने येऊच नाही 2 दिवस राहून येते म्हणजे होती 15 दिवस झाले अजूनही ना कसं करावं प्रयत्न केले असते पण ती बी आपली अवस्था अशी आहे पण तुकोबरायांच्या जीवनात खूप मोठी उच्चांकी अवस्था होती बऱ्याच झाले दुष्काळी आठवला द्रव्य नेला मान स्त्री एका अन्नान करताना किती परिस्थिती तुकोबरायांनी सहन केली तुमच्या आमच्या जीवनामध्ये तर तशी परिस्थिती आली असती आपण इकडे पायी तीर्थयात्रा आलो नसतो विठ्ठल पायी तीर्थयात्रा मुखी रामन हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समाग वावगाची ब्रह्म नको देवा ज्याला हात आहेत त्यांनी वरी करा ज्याला हात आहेत त्यांनी वरी करा ज्याला नाही त्यांनी करू नका ज्याला ज्याला हात दिले देवाने तुला कोणाला हात दिले दाखवा ज्याला हात आहेत त्यांनीच वरी करा राहता मी दर्शन घेऊन येतो देवाचं दर्शन झालं नाही अजून बघू तुम्ही हात नाही का नाही हात वरी करा चांगले वरी करा पाय लग्नात असं वर बघून पाहतात देव बाप्पा काय करायचं माहिती आहे का देव बाप्पा पूजे अंतरपाठ झाल्याला थोडा यानं पाहुराले पण थोडं वरी करायचं तिथं असं अशी झाली माणसाची हा हात वरी इकडे फिरवायला कॅमेरा घ्या शूटिंग ही दक्षिण काशी आज दिसली घ्या शूटिंग घ्या विठोबा हात खाली घेतलं काय एवढा माणसाच्या मनामध्ये भाव आहे कसा देव पावला किती वाऱ्या केला देव पावला गुरुपदास खिडकीच्या डोळ्याने पाहणारा त्याला हातही नाही पायही नाही त्याला इच्छा झाली कशाची पाहिजे बाबूदादाच्या कीर्तनामधून तो ऐकायला निघाला गडबडत जोडत जोडत पुढे जाणाऱ्या वाक्याला काय सांगायचं माहिती आहे आता तुम्ही ते गावातून आलो घेऊन पुढं गाव एवढं साधुरी कामार घालून जामगा सावरी जामग्यामध्ये तुमची दिंडी आली तू सावरीमध्ये जायचा आणि तिथल्या वारकऱ्याला काय सांगायचं माहिती आहे मागून दिंडी उरली त्या वारकऱ्यासाठी चहा कर वर म्हणायचं कुर्मदास ज्याला हातही नव्हते पायही नव्हते पुढे गावात जायचा माझ्यासाठी काय नको धुळीने बाकलेला अंगाचं कातून निघालेला जीववाणी मजल दर मजल करत त्या पंढरपूरच्या दिशेने जाऊ लागला तिथे गेल्यानंतर भानदास महाराजांना कल्पना आली आपला गुरुदास पुढे गेला तिथं जाऊन पाहतो तर काय गुरुदास त्याची अवस्था शीत झालेली होती वारी करण्याला विचार वारी दिवसभर पायी झाल्यानंतर काय थकवायचं वारी करणाऱ्याला विचारा गुलाबजामुन मारण्याला विचार दिवसभर 3 दिवस त्यांनी पायी यात्रा केली काय काय शाणी वाहनात बसले मला एक आवड वाटतं गड्या नऊ तरुण मंडळाकडे जे निवेदन दिलेलं आहे का त्याने सुद्धा पायी दिंडीत चालवलं टेम्पोत बसून पुढे आपलं काय करत आहे
माग त्यांनी समोर चालत या तुम्हाला एक माहिती तरी असेल महत्व पडू द्या तू पुढे येऊन तर गुलाबजाम खाऊ लागलो का आई आला तसा ते काम काय येताना घेऊन आला सिका जाताना घेऊन जाशील का नको अभिमान धरू भला माणसा काय घेऊन आलो का आपण खरं सांगा कोण कोण घेऊन आले कोणीच घेऊन आलो काही जाऊ नाही रिकामा इथं नाही हो इथं तर बॅगा बोलून झालेत मला वाटतंय 2 महिन्याचा प्रवासाचं काय होतं बॅगा जणू काय 2 महिन्याचीच वारी याच्या संकट आहे काय जीवन जगतात माणसं काय लागतं बघा माणसाच्या जीवनामध्ये बघा माणसं एवढं नटतात मला तर ते गोर करणारी मावशी भेटली गोर कळतं का तुम्हाला गोर करणारी काय म्हणतात ब्युटी पार्लर मावशी तुम्ही गोर करायचे पैसे घेता किती घेता 300-400 घेतली काय काय करता काय भुया कापते भुया इथे फटीत चमकी भरते मिक्सिंग काम पांढरी केस काळी केस पांढरी करणे फ्रेश करून देते माणूस पहिलं माणूस नव्हता का तो नाही थोडं जरा फिनिशिंग नंबर एक असते बरे मान्य हे कुठे मिळाला कोर्स तुला महाराज गल्लोगल्लीला कोर्स आहे तो कशाचा भुया का काय तुमचं जाऊ दे आमचं तिच्यावरला बाजार आहे काय सांगतो कुठं होतं आपलं हा कुठं होता भानुदासाचा तो शिष्य वारकरी होता भानुदास महाराज आले जवळ तो आता धुळीने बागलेला आता दम धर आता झालं पंढरपूर जवळ आले गड्या त्याला काही दम नाही गणा त्याचं अवसान होतं झालेलं होतं मला येता येत नाही म्हणा देवाला तुम्हीच माझा नमस्कार करा तुम्ही माझा देव बघाय का बघाय बघा देवा सांगा नमस्कार तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीच्या रांगा मी कधी कधी तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या माणसाला जर भेटला पाहिजे तर एकच सांगतो माझ्या नावचं देवाला दर्शन मला येणं होत नाही म्हणून सांग मला माझ्या नावचं दर्शन माझा भाव आहे तो पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याला म्हणतो जरी कधी फोन आला माझ्या नाव वाटपासून दर्शन घ्या देवा सांगा येणं होत नाही असं माणसाने कधी कधी म्हणावं की नाही हा म्हणावं पण माणसं म्हणजे बघा बोलायचं असेल तर देवाला बोल लक्षात द्या भांडायचं असेल तर देवाला भांडा आपण तशी करीत नाही भांडतो कोणाला आपल्याला बोलतो कोणाला आपल्याला त्याला बोला तू सगळं निवार आपण निवारत नाही बघा आपल्याला वेळ कमी मंद भजन झाले आता जाता जाता 2 दशकांपूर्वी आपल्या कीर्तनला पूर्ण राब होईल आता मंद भजन झाले नाही पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धीने शेवटी नाथ राया अनेक मागणे काही नाही देवा
शेवटी नाता म्हणतात अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढणे. जीवनामध्ये मागणं तर नातराच्या जन्मामध्ये नाहीच मागणं. नातरा हे उदार आहे. नातरांनी समाजालाच दान दिलं. नातराने समाजाला उपदेश केले. भारुडाच्या रूपातून गवळणीच्या रूपाने अभंगाच्या रूपाने हरिपाठाच्या रूपाने देवाकडे काही मागितलं नाही. फक्त देवा माझे लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडून गेली एवढं मागणं नातरांनी देवाला मागितलं. पायी तीर्थयात्रा मुखी रामना हाची माझा निश्चितीने अनेक मागणे काही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढणे. नामस्मरण करो संत समागम वाऊ वाच ब्रह्म नको देवा. आता कीर्तन झालं असं समजा, पण जाता जाता ज्या पिंगळ्याने महाराष्ट्रात धुमाकूळ या खंडोबाराच्या दरबारामध्ये पिंगळा झालाच गळे. देवाचं भजन आहे ना पुण्या देवाचं. पंढरपूरच्या मालकाचंही भजन आहे आणि मैदानातल्या दक्षिण काशी मनवणाऱ्या खंडोबाचंही भजन आहे. सर्वांनी मुखाने सुंदर असे भजन म्हणूया शिवेला येतो पूर्ण बघा. हा हे पिंगळा पण नातरायचं परतून नाही माहित. जेवढे काही प्रखड शब्द आहेत जेवढे काही प्रखड वाङ्मय आहे ते नाताने लिहिलेलं. भारुडाचा हास्य सम्राट भारुडामध्ये बघा तुम्हाला सांगा तो वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा संसारातून वेगळं निघा झालं. आता आपला बोलण्याचा विषय वेगळं निघा म्हणजे
काम तुला अधिक विकारातून वेगळं निघा असं महाराजांनी सांगितलेलं आहे. अनेक गवळणी अनेक बाळगण खूप प्रसिद्ध आहेत, पण हा पिंगळा एक खूप प्रसिद्ध प्रकरण आहे. सर्वांनी हात वर करा. हे जरी नाही काले मग दुसरा येईल, हे जरी नाही काले, हे जरी नाही काले, मग दुसरा येईल, हे जरी नाही काले, हे जरी नाही काले, मग दुसरा येईल, हे जरी नाही काले, हे जरी नाही काले, मग दुसरा येईल, हे जरी नाही काले. सरत शेवटी बा काळ बांगून देईल, सरत शेवटी बा काळ बांगून देईल, सरत शेवटी बा काळ बांगून देईल, सरत शेवटी बा. आमचं काय माझाई रे, आमचं काय माझाई रे, आमचं काय माझाई रे, आमचं काय माझाई रे, काय माझाई रे, काय माझाई रे, काय माझाई रे, काय माझाई रे. एका पिंगळा महागारी बोली बोलत देखा, पिंगळा महागारी, पिंगळा महागारी बोल बोलत देखा, पिंगळा महागारी, पिंगळा महागारी बोल बोलत देखा, पिंगळा महागारी. वर्तमान कोटे वर्तमान कोटे सावध होती भजन लागा एक हे माझा, हे माझा, माझा बल्लारीची माझ्या बल्लारीची ओरी, माझ्या बल्लारीची माझ्या बल्लारीची
खूप सुंदर असं सर्वांनी साथ दिली सर्वांनी